आणि आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडी फक्त मलाच टार्गेट करते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। मी असेपर्यंत सत्ता मिळू शकत नाही असं विरोधकांचं मत आहे आणि म्हणून मला टार्गेट केलं जातंय असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भगवाच फडकणार असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। तर फडणवीस असेपर्यंत सत्ता मिळू शकत नाही असं विरोधकांचं ठाम मत आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या विरोधात जेव्हा ताकद लावली तेव्हा त्यांना मागे जावं लागलं असं फडणवीसांनी म्हटलंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भगवाच फडकणार असं फडणवीस म्हणाले। 100 दिवसांमध्ये 2% मतं वाढतील असा प्रयत्न करा असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही। लोकसभा निवडणुकीत अपेक्षित निकाल लागलेला नाही असंही फडणवीस म्हणाले। भाजप आणि महाविकास आघाडीमधल्या मतांमधलं अंतर फार कमी आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना गेम चेंजर आहे याची महाविकास आघाडीला भीती आहे असं फडणवीस म्हणाले। निवडणूक झाली की योजना बंद होणार, पैसे येणार नाहीत अशी भीती आता दाखवली जाते। राहुल गांधी 8000 देऊ असं सांगतात, आम्ही 1500 देऊ शकणार नाही का असा सवाल फडणवीसांनी केलाय।